मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. रसाळ गोमटी थोडे रसाळ गोमटी रसाळ गोमटी थोडे रसाळ गोमटी थोडे रसाळ गोमटी थोडे रसाळ गोमटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा रसाळ गोमटी थोडी रसाळ रसाळ गोमटी थोडी रसाळ गोमटी थोडी रसाळ मुखी अमृताची मुखी अमृताची मुखी अमृताची वाणी देह देवाची पारणी देह देवाची सर्वांग निर्मळ सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ चित्त जैसे मुखी अमृताची वाणी अमृताची वाणी अमृताची मुखी अमृताची वाणी देवाची कारणी देवाची तापदर्शने विशांती तापदर्शने मुखी अमृताची वाणी माऊली महाराज, ज्ञानेश्वर महाराज कावळे, अशोक महाराज देवटी. शुद्ध बीजापोटी 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 शुद्ध बीजापोटी
जबन शुद्ध भी जबन शुद्ध भी पोटी शुद्ध भी पोटी शुद्ध भी पोते 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 फळे रसाया गोमटी फळे रसाळ रसाळ गोमटी गोमटी गोमटी
देवाचे कारणी देह देवाचे साईटला बसलेली महिला मंडळ जरा समोर येऊन बसा ना. मला तुमच्याकडे इकडे पाहायला फार अडचण येईल. जरा समोर येऊन बसला म्हणजे कसं लक्ष समोर राहील ना. मागे बसलेली सर्व महिला मंडळ चला थोडे पुढे पुढे सरका. चला थोडं खेटून खेटून बसा. पुरुष वर्ग थोडं इकडे सरका. कसं
एवढी महिला वर्ग आहे आणि ती सगळी साईडला बसली तर तुमच्याकडे माझं लक्ष काही जाणार नाही. म्हणून सर्वांनी चला मागे बसलेले सर्व पुढे या, चला या साईडला या आणि असं समोर इकडे तोंड करून बसा. एवढं इकडे नका बसू. चला इकडे पुरुष वर्ग इकडे इकडे सारखा सगळे पुरुष. हा वर बसले, थोडे काही जण वर बसले तरी चालेल. महिला मंडळ जरा खेटून खेटून बसा. चला आजोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्माण चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी विठ्ठला विठ्ठला. हरि हरि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा बाणी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग हा संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती तीनही लोकी अमर जयांची कीर्ती वारकरी संप्रदायाचं कलशस्थान जयांचे शब्द म्हणजे रत्नांची खाण जे सर्व साधकांचा कल्पतरू जे अभंग वाङ्मयाचाही महामेरू असे जगत जगत झाले जगाचेही गुरु असे जगद्गुरु जगत मान्य जगत वंदनीय श्रीमंत संत देहू निवासी जगद्गुरु तुकोबर यांचा संतपर प्रकरणातील संतांच्या गुणांचं वर्णन करणारा आणि संतांच्या आई वडिलांची शुद्धता सांगणारा गुड असा अभंग सेवेकरिता निवडलाय. असो सेवेलाही सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भक्तवत्सल्य जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार रामायणाचार्य भागवताचार्य गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी वारकरी माळकरी श्रोते वर्ग सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सोहळ्यातील आजच्या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प हे तुम्हा गावच्या ग्रामस्थवासियांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने आमच्या काकांनी आज मला ह्या ठिकाणी आमंत्रित केलं आणि म्हणून आज मला ह्या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त झाला. तुमच्या लेकीला तुमच्या गावामध्ये येण्याचा योग प्राप्त झाला आणि मला माझ्या मायपित्यांचं दर्शन जीवनामध्ये घडलं. बघा सर्वप्रथम कीर्तन कशाला म्हणतात ते लक्षात करून घ्या. काही काही लोकांना सत्य गोष्ट सांगते कीर्तन आणि प्रवचन यातला फरक सुद्धा कळत नाही दादांनो. कीर्तन कशाला म्हणायचं लक्षात घ्या. कीर म्हणजे काढणे आणि तन म्हणजे गवत. तुम्ही म्हणाल ताई गवत काढण्याचं काम जे करतात ते कीर्तनकार. हो आम्ही गवतच काढण्याचं काम करतो पण आम्ही हे शेतात पिकलेलं शेतात उगवलेलं गवत नाही काढत तर मनुष्य रूपी देहामध्ये जे काही अंतःकरण आहे त्या अंतःकरणाच्या भोवती जे अंधकार रूपी गवत साचलेलं आहे ते अंधकार रूपी तण गवत काढण्याचं काम आमचं आहे. म्हणजे त्याला काय म्हटलं जातं कीर्तन म्हटलं जातं. गोड असा विषय आहे कीर्तन. इतका गोड विषय आहे की माझ्या तुकोबरांनी सांगितलंय की जर तुम्हाला या कलियुगामध्ये देवालाही प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचं भगवंत प्राप्तीचं साधन म्हणजे कीर्तन असं. कलियुगामध्ये करावे कीर्तन करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. केव्हा कलियुगामध्ये कीर्तन हे माध्यम असं आहे की ते देवाला प्राप्त करून देत असतं. भगवंत
साधन म्हणजे कीर्तन सांगितलेलं आहे. म्हणून बघा, कीर्तन हा खूप गोड विषय आहे. आपण कीर्तनामध्ये आलेलो आहोत म्हणजे आपलं काहीतरी पूर्वजन्मीचं भाग्य आहे. कारण या धर्म मंडपाखाली बसण्याकरता सुद्धा पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं. आणि बघा, कीर्तनामध्ये बसल्यानंतर कुणीही वेडे चाळे करायचे नाही. कारण कीर्तनामध्ये 3 देव उपस्थित असतात, ब्रह्मा, विष्णू, महेश. तुम्ही म्हणाल कशावरून? माझे नाथ बाबा सांगताय म्हणून. नाथ बाबांचं वर्णन आहे, अरे ऐसा संवाद कैलासगिरी, गिरे जैसे सांगे त्रिपुरारी, एका जनार्दनी सत्य निर्धारी, कीर्तन गजरी उभी तिन्ही देव. या कीर्तनाच्या गजरामध्ये 3 देव उभे असतात, ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणून कीर्तनामध्ये कुणीही वेडे चाळे करायचे नाही. आणि कीर्तनामध्ये उभं असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ज्या ज्या वेळेला भगवंताच्या नामाचा गजर होईल त्या त्या वेळेला आनंदाने नाचलं पाहिजे. कारण असं म्हटलेलं आहे, जो कीर्तनामध्ये नाचतो त्याच्या पायाची चरणरज भगवान भोले शंकर स्वतःच्या मस्तकी लावत असतात. चरणी तीरज वल्ली पारी, नाचती कीर्तनी त्यांच्या माता, नाचती कीर्तनी त्यांच्या माता, नाचती कीर्तनी त्यांच्या माता. महाराज म्हणताय, चरणीचे रज वंदेशूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. जी कुणी मंडळी कीर्तनामध्ये मनसोक्तपणे नाचतात त्यांच्या पायाची धूळ भगवान भोले शंकर स्वतःच्या मस्तकी लावतात. मग काय भाग्य कीर्तनामध्ये उभं राहणाऱ्यांचं सुद्धा. नुसतं उभं नाही राहायचं, तर आम्ही कीर्तनामध्ये नाचणार आहे. आणि ह्या ठिकाणी तुम्ही म्हणाल, ताई पुरुषांनी नाचणं ठीक आहे, पण बाई माणसाने कुठे नाचावं का? बाई माणसाने कसं काय नाचावं? बाबांनो, माझ्या नाथ बाबांनीच सांगितलंय, नर अथवा नारी नाचती कीर्तन गजरी, तयाची हासती तयांचे पूर्वज नरका जाती. म्हणजे बघा, प्रत्येकाला ह्या ठिकाणी नाचण्याचा अधिकार आहे. स्त्री असो किंवा पुरुष असो, प्रत्येकाने कीर्तनाचा आनंद घेतला पाहिजे. बाबांनो, सुंदर असा कीर्तन विषय आहे. एक गोड वाक्य सांगेल, सपने तो सभी सजाते हैं, सपने तो सभी सजाते हैं, लेकिन टूट जाते हैं. कीर्तन में वही लोग आते हैं जिन्हें प्रभु रामचंद्र बुलाते हैं, प्रभु रामचंद्र बुलाते हैं. कीर्तनामध्ये असं कुणीही येऊ शकत नाही बरं का. ज्याला देव बोलवेल ना तोच व्यक्ती कीर्तनामध्ये येऊ शकतो. मग विचार करा, आपल्याला देवाने बोलावले, किती भाग्यवान आहोत आपण. या कीर्तनामध्ये आलो, या धर्म मंडपाखाली आपण बसलेलो आहे, आपण भाग्यवान आहोत. सुंदर असा कीर्तन विषय आहे. आणि आज या कीर्तनाचे दुसऱ्या दिवसाचं जे पुष्प आहे, या पुष्पाकरता, कीर्तन पुष्पाकरता आपण ज्या अभंगाची निवड केलेली आहे तो अभंग तुकोबरायांचा आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे, सर्वांच्या पाठातील आहे, पण चिंतनातला असेलच असं नाही. पाठातला आहे, परिचयाचा आहे, पण अभंग हा चिंतनातला असेल असं नाही. गोड असं चिंतन आहे. पण सुरुवातीला बघा, आपण तुकोबरायांबद्दल 2 शब्द बोलूया. ज्यांचा अभंग घेतलेला आहे असे जगद्गुरु तुकोबराय. काय व्यक्तिमत्व आहे हो तुकोबरायांचं. कुणाला म्हटलं जातं तुकोबराय? तुकोबराय म्हणजे मराठी मनावर राज्य करणारा जगविख्यात साधू आहे. इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ आहे. अहो, वारकरी संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेलं गोंडस असं फळ म्हणजे तुकोबराय आहे. आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उमजणारं कोड म्हणजे माझे तुकोबराय आहे. तुकोबरायांबद्दल सांगायचं झालं तर पोटात नाही आण, घरात नाही धान, गावात नाही मान, पण ज्याच्या चित्तात नेहमी समाधान ते म्हणजे माझे तुकोबराय. मी नेहमी सांगत असते, आपण खूप भाग्यवान आहोत की मानव जन्म दिला आणि त्यातल्या त्यात भगवंताने आपल्याला महाराष्ट्रासारख्या राष्ट्रामध्ये जन्माला घातलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
भारत जगाकडे जर पाहिलं ना तर जगाच्या पाठीवर भारतासारखा देश तुम्हाला शोधून सापडणार नाही. कारण नाथबाबांनी भागवतामध्ये वर्णन केलंय, भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती आहे. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही. महाराष्ट्राची गोड व्याख्या सांगेन. अरे माणसाने माणूस म्हणून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. अरे माणसाने माणूस म्हणून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र संत संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि कष्ट. कारण माझ्या राष्ट्राचं नाव आहे. तुम्हाला माहित नाही का? बोलत चला, कीर्तनामध्ये बोललं पाहिजे. मला बोलणारी माणसं फार आवडतात. बोलल्यानंतर मला कळतं तुम्ही जागे आहात. कीर्तनामध्ये बोललं पाहिजे. सुंदर असं राष्ट्र आहे आपला महाराष्ट्र. एक गोड वाक्य आहे, जगाच्या पाठीवर ज्या भूमीमध्ये चरित्र आणि चारित्र्य नांदते ती भूमी म्हणजे हिंदुस्थान भूमी आहे. ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ती भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी आहे. काय आहे हो तुमच्या महाराष्ट्रामध्ये? माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबरायांसारखे संत आहे, नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंत आहे. त्या पंढरपूर सारख्या भूमीवरती उभा असलेला आमचा सावळा भगवंत आहे. काय करतात तुमचे हे संत? आमचे संत लिहितात ग्रंथ. काय करतात तुमचे ग्रंथ? ग्रंथ दाखवतात पंथ. आणि काय करतात तुमचे पंथ? तर पंथ भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत? जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत. भाग्यवान आहोत आपण, पण मूळ पाया संत आहे. भगवंतापर्यंत घेऊन जाणारे आपले संत आहे. म्हणून मानव देहाला आल्यानंतर माणसाने एकतर संतांना शरण जावं, नाहीतर देवाला शरण जावं. संतांना शरण गेलं पाहिजे माणसाने. असा गोड असा संत प्रकरणातील अभंगाची आपण निवड केलेली आहे बाबांनो. आणि या अभंगामध्ये तुकोबरांनी संतांच्या आई वडिलांची शुद्धता सांगितलेली आहे. महाराजांना म्हणायचंय, जर योग्य मशागत केलेली जमीन असेल आणि जर शुद्ध बीज असेल, ते शुद्ध बीज योग्य मशागत केलेल्या जमिनीमध्ये जर पेरलं तर त्यामधून निर्माण होणारं जे काही फळ आहे ते फळ वाया जाईल का? वाया जाईल? कसं वाया जाईल? माझ्या माऊलींची एक ओवी आहे. माऊलींनी म्हटलंय, मुळाहुनी बीज काढिले मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणोई काही. कसं काय वायाला जाईल हो? आई वडील जर चांगले असतील तर मुलं सुद्धा चांगली जन्माला येतात. पण तरी सुद्धा काही काही प्रकार आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. 4 प्रकार पाहायला मिळतात आपल्याला समाजामध्ये. आई वडील जर वाईट असतील तर मुलं सुद्धा वाईटच जन्माला येतात. पहिला प्रकार बघा, आई चोर आहे, बाप चोर आहे. पोटी जन्माला येणारी संतान सुद्धा चोर जन्माला येत असते. आपल्याकडे एक म्हण आहे, बाप तैसा बेटा कुंभार तैसा लोटा. खाण तशी माती आई तशी, बोलत चला महिला मंडळ, आई तशी पुती. तुम्ही म्हणाल ताई तुम्हाला नाशिक वरून काही आम्ही या म्हणी ऐकायला बोलावलं का? नाही हो, आपला संप्रदाय खूप मोठा आहे. म्हणीवर नाही भागवणार मी तुमचं. माझ्या तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुकोबरायांनी म्हटलंय, झोंडा झोंडगीच्या पोटी फळे विजाती करंटी. अरे जर आई वडील वाईट असतील तर निश्चित मुलं सुद्धा वाईटच जन्माला येतात. दुसरा प्रकार, आई वडील खूप चांगली आहे पण तरी सुद्धा मुलं वाईट जन्माला येतात. असं आहे ना उदाहरण? अनेकांची उदाहरणं आपल्याला देता येतील. बघा माई बापू, कश्यप आणि दिती. माहिती तुम्हाला कश्यप कोण होता? ब्रह्मदेवाचा पुत्र कश्यप. कश्यपची पत्नी होती दिती. दोघंही देव माणसं आहे, पण पोटी जन्माला आले सगळे राक्षस. का बरं राक्षस जन्माला आले?
व्यवहारामध्ये जीवन जगत असताना आपल्याला काही जोडपी अशी पाहायला मिळतात. आपण सहज बोलतो, अरे आई वडील तर काय देव माणूस आहे, पण तरी सुद्धा ही मुलं अशी काय निपजली, हे कार्टे अशी काय निपजली. त्याला कारण फक्त एक आहे की जे माझ्या तुकोबरायांनी सांगितलंय, अन्याय तो त्यांचा नभे वाय चाळा, माय बापे वेळा न साधिली. अयोग्य वेळी जर समागम घडला तर पोटी जन्माला येणारी संतान ही चांगली जन्माला येत नाही. हा दुसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार, कधी कधी आई वडील खूप वाईट असतात, पण तरी सुद्धा मुलं चांगली जन्माला येतात. कुणाचं उदाहरण देता येईल हो? कुणाचं उदाहरण देता येईल? आठवतंय कुणाला? आई वडील खूप वाईट आहे पण मुलगा चांगला जन्माला आला. हिरण्यकश्यपूच्या पोटी भक्त प्रल्हाद. हिरण्यकश्यपूच्या पोटी देव माणूस भक्त प्रल्हाद जन्माला आला. त्याला कारण असं सांगितलं जातं, एकदा हिरण्यकश्यपू अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता निघालाय. रस्त्याने वाटेत जात असताना त्याला एक दगड दिसला आणि त्या दगडावरती त्याने काहीतरी नाव लिहिलेलं पाहिलं. ते नाव होतं नारायण. आता आपल्याला माहितीये हिरण्यकश्यपू आणि नारायण दोघांचा 36चा आकडा. हिरण्यकश्यपूने पाहिलं, जर मी हा दगड पार करून पुढे गेलो तर हा नारायण काही साधा, हा पुढे तरी काही मोठं संकट पाडणार, त्यापेक्षा मी घरी गेलेला बरं. घरी आला, दरवाजामध्ये उभा राहिला. बायकोने विचारलं, काय हो तुम्ही तर तपाला चालले होते ना? अगं हो तपालाच चाललो होतो, पण काय झालं माहिती का? काय झालं हो? अगं रस्त्याने जात असताना दिसला मला एक दगड. बरं मग? त्या दगडावर लिहिलं होतं एक नाव. काय नाव होतं? अगं त्या दगडावरती लिहिलं होतं नारायण. अहो मोठ्याने बोला, मला ऐकायला येत नाहीये. काय नाव होतं? अगं नारायण नारायण. अगं बाई, कोणाची हिम्मत झाली आपल्या नगरीमध्ये नारायण नाव लिहिण्याची? माहित नाही, पण ते नाव नारायण होतं. नाही हो, तुमचा काहीतरी दृष्टीभ्रम झाला असेल. ते नाव नारायण नसेल. बाई मला काही अजून चष्मा लागलेला नाही, ते नाव नारायणच होतं. संध्याकाळ झाली. आता हिरण्यकश्यपूच्या आवडीची भजी कयाधुने काढली आणि कयाधुने हिरण्यकश्यपूला भजी खायला दिली. भजीचा पहिला घास तोंडात गेला, तेवढ्यात कयाधुने डाव साधला आणि कयाधू हिरण्यकश्यपूला बोलली, काय हो सकाळी दगडावरती काय नाव पाहिलं? काय नाव पाहिलं? आता तो एवढा चिडला, माणसाला जेवण करता करता जर कोणी काही प्रश्न विचारला तर फार राग येत असतो बर का. त्याला एवढा राग आला आणि त्याने तोंडातला घास गिळला आणि म्हणे, तुला किती वेळा सांगू, ते नाव नारायण होतं, नारायण होतं, नारायण होतं, नारायण होतं. संध्याकाळी झोपेपर्यंत कयाधुने हिरण्यकश्यपूच्या तोंडून 50 वेळा नारायण 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 वदवून घेतलं. त्याच्याही अंतःकरणात नारायण नारायण नारायण, तिच्याही अंतःकरणात नारायण नारायण. कोणी लिहिलं नारायण, कोणी लिहिलं नारायण, कोणी लिहिलं नारायण. दोघांच्याही अंतःकरणात नारायण असल्या कारणाने पोटी जन्माला आले भक्त प्रल्हाद. म्हणून तुकोबराय म्हणताय, माय जरी सर्पिणी सारखी असली आणि बाप जरी बोक्यासारखा असला तरी सुद्धा पोटी जन्माला येणारी संतान चांगली जन्माला येते. माय बापे जरी सर्पिण की बोका, त्यांच्या संगे सुखा नपवे बाळ. चौथा प्रकार आहे, आई वडील चांगले आहे म्हणून मुलंही चांगली जन्माला येतात. आणि मग तुकोबराय म्हणताय की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. तुका म्हणे सुख पावे या वचनी, ज्यांची दोन्ही शुद्ध माय बापे. ज्याचे आई वडील दोन्हीही शुद्ध आहे त्यांची मुलं निश्चित चांगलीच जन्माला येतात. बघा उदाहरण द्यायचं ठरलं तर आळंदीमध्ये असणारी माता रुक्मिणी प्रत्येकाला माहिती आहे. आळंदीमध्ये असणाऱ्या माता रुक्मिणीने
आळंदीमध्ये असणाऱ्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. का बरं मारल्या? विठ्ठल पंत घरी परत यावे याकरता माता रुक्मिणीने 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या. विठ्ठल पंत घरी आले, पण घरी आल्यानंतर विठ्ठल पंतांचं अंतकरण कशाचं होतं? संन्याशाचं अंतकरण होतं. आणि संन्याशाचं अंतकरण असल्या कारणाने एकाच घरामध्ये एकाच आईच्या पोटी 4 संत जन्माला यावे, या इतकं महाराष्ट्राचं दुसरं भाग्य काय असावं हो? दुसरं भाग्य काय असावं हो? विठ्ठल पंत आणि महासाहेब रुक्मिणीच्या पोटी 4 संत जन्माला यावे, ही आई वडिलांची शुद्धता आहे. बोल्लोबा आणि कनकाईच्या पोटी तुकोबराय जन्माला यावे, ही आई वडिलांची शुद्धता आहे. राजमाता जिजाऊ आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या पोटी छत्रपती शिवाजी राजे जन्माला यावे, ही आई वडिलांची शुद्धता आहे. आणि म्हणून तर तुकोबराय म्हणताय की शुद्ध बीज असेल आणि योग्य मशागत केलेली जमीन असेल तर पोटी जन्माला येणारी संतान ही कशी जन्माला येते? रसाळ आणि गोमटी. शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, हो शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी, हो रसाळ गोमटी. एकदा टाळ्या वाजवा. तुम्ही म्हणाल या ताईंना मधीच काय आठवलं टाळ्या वाजवायला सांगितलं. एक सांगू का, कीर्तनाची शोभा टाळ्यांशिवाय कधीच येत नाही. कीर्तनामध्ये टाळ्यांचा गजर हा झालाच पाहिजे. मी नेहमी सांगत असते, एखादा कीर्तनकार सुंदर वाक्य बोलला की त्याला प्रतिसाद म्हणून तुम्ही टाळ्या वाजवतात. मग ज्या वेळेला सुंदर अशी गायनाचार्य मंडळी, सुंदर अशी मृदुंगाचार्य मंडळी एवढं सुंदर गायन करतात, एवढं सुंदर वादन करतात, त्यांना सुद्धा त्यांच्या कलेला वाव देण्याकरिता टाळ्यांचा प्रतिसाद हा दिलाच पाहिजे. मी
नेहमी सांगत असते, कीर्तन करणं फार सोपं आहे हो. अभ्यास करून कीर्तन करता येतं, पण ही जी देण आहे ना, ही भगवंताने द्यावी लागते. ही कला आहे. देव ही कला अशी कुणालाही देत नाही बरं का. जो त्या पात्रतेचा असेल, भगवान परमात्मा त्यालाच ती कला देत असतो. बघा, सुंदर असं ह्या ठिकाणी गायन करणारी गायनाचार्य मंडळी आहे, सुंदर असं वादन करणारी मृदुंगाचार्य मंडळी आहे. त्यांच्या कलेला वाव म्हणून या पहिल्या प्रमाणाच्या टाळ्या झाल्या. इथून पुढे जेव्हा प्रमाण संपेल, यांच्या टाळ्यांचा ताल जेव्हा थांबेल, त्यावेळेला तुमच्या टाळ्यांचा ताल चालू होईल. पुढे मी सांगणार नाही, पण प्रत्येकाला वाव म्हणून टाळी ही वाजवलीच पाहिजे. तुम्ही म्हणाल, ताई म्हणजे काय आम्ही तुमच्या करता टाळी वाजवायची का? बरं बायांनो, आमच्या करता नका वाजू. एक फायदा सांगते, कीर्तनामध्ये ज्या वेळेला टाळी आपण वाजवतो, अध्यात्म सांगते बरं का, ज्या वेळेला माणूस कीर्तनामध्ये टाळी वाजवतो, भजनात टाळी वाजवतो, त्यावेळेला माणसाच्या हातावरच्या रेषा बदलल्या जातात. ज्या भाग्य रेषा असतात त्या बदलल्या जातात असं अध्यात्म सांगतं. पण मी एक स्वतः सायन्सची स्टुडंट असल्या कारणाने तुम्हाला सांगते, विज्ञानाने सुद्धा प्रूफ केलं आहे की ज्या वेळेला तुम्ही कीर्तनामध्ये टाळ्या वाजवाल, त्यावेळेला तुम्हाला कीर्तनामध्ये तरी अटॅक येणार. कीर्तनामध्ये कुणालाच अटॅक येत नाही बरं का, जर तुम्ही टाळी वाजवली तर. तुम्ही म्हणाल, ताई टाळीचा कीर्तनाचा फायदा काय? गोड फायदा सांगते. ज्या वेळेला आपण टाळी वाजवतो ना, त्यावेळेला आपले ब्लड तयार होतं, आणि तयार झालेला ब्लड ज्या वेळेला आपण टाळी वाजवतो, त्यावेळेला संपूर्ण बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन होतं. थंडीच्या दिवसामध्ये आपण दोन्ही हात एकमेकांवर घासतो का? आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी याकरता. मग कीर्तनामध्ये जर टाळी वाजवली तर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होईल, आणि ऊर्जा निर्माण झाली तर अटॅक येण्याची शक्यता नाहीच. अहो, शरीरामध्ये जर रक्त पुरवठा सुरळीत चालला तर कशाला अटॅक येईल? म्हणून आमच्या करता सोडा, हे आमचं रोजच आहे, पण निदान स्वतःच्या स्वास्थ्याकरिता तरी टाळी ही वाजवली. मग इथून पुढच्या प्रमाणाला मी सांगणार नाही. बघू तुमच्या किती लक्षात राहतं आणि कुणाला तुमच्या स्वतःच्या जीवाची किती काळजी आहे. टाळी वाजवली पाहिजे. आणि मला कबीरदासजी महाराजांचं एक वाक्य आठवतंय. कबीरदासजी महाराजांनी खूप गोड सांगितलेलं आहे, चाय की शोभा प्याली से, बाग की शोभा माली से, ससुराल की शोभा म्हणजे यांनाच सासूरवाड आहे का? तुम्हाला नाहीये का? किती लबाड असतात लोक. आमच्या पोटात काही राहत नाही बरं का. आमचं मन लय साफ आहे. आम्ही भडा 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 बोलून मोकळे होतो, पण बसलेली लोक फार भामटी असतात. लय लबाडो, कोणाच्या तोंडातून निघतं का तरी सालीसे. पण मला माहिती ना, ससुराल की शोभा साली से और कीर्तन की शोभा फिर बजावण्यात आली. बघा तर किती गोड वाटतं की नाही? किती गोड वाटतं, कारण कीर्तनाची शोभा टाळ्यांशिवाय ही येतच नाही. म्हणून कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. बघा, महाराज सांगताय, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बघा, आई वडील जर शुद्ध असतील तर मुलं निश्चित चांगली जन्माला येत असतात. मुलं चांगली जन्माला येण्याकरिता आई वडिलांची शुद्धता फार महत्वाची असते. आणि महिला मंडळ लक्षात घ्या, सुभाषितकारांनी एक वर्णन केलेलं आहे, सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. लक्ष देऊन ऐका महिला मंडळ, आईच्या पुण्याईने मुलगा सुशील जन्माला येतो, तर बापाच्या पुण्याईने मुलगा चतुर जन्माला येतो. वंशाच्या पुण्याईने मुलगा उदार जन्माला येतो, तर स्वतःच्या आत्मपुण्याईने मुलगा भाग्यवान जन्माला येतो. या उलट दोषाची कारण आहे. उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंश दोषेन कर्मदोषेन दरिद्रता. आईच्या दोषाने मुलगा उन्मत्त जन्माला येतो, तर
तर बापाच्या दोषाने मूर्ख जन्माला येतो, वंशाच्या दोषाने कंजूष मुलगा जन्माला येतो, तर स्वतःच्या कर्म दोषाने मुलगा दरिद्री जन्माला येतो. ही आई वडिलांची शुद्धता आहे, ही आई वडिलांची पुण्याई आहे आणि ही आई वडिलांची दोषाची कारण आहे. म्हणून आई वडील शुद्ध असले पाहिजे. मी नेहमी सांगते, महिला मंडळ, लेकरांना घडवायचं काम आपलं आहे, यांच्या अगोदरचं काम आपलं आहे. तुम्ही म्हणाल ताई कशावरून? अहो, आई ही अशी एकमेव स्त्री आहे की ती बाळाचा चेहरा न पाहता त्याच्यावर प्रेम करायला सुरुवात करते. सगळा समाज आपल्यावर प्रेम केव्हा करतो? ज्या वेळेला हा समाज आपला चेहरा बघतो ना, त्या वेळेला समाज आपल्यावर प्रेम करतो. पण आई ही अशी एकमेव आहे की ती आपला चेहराही न पाहता आपल्यावर प्रेम करायला सुरुवात करते. ज्या वेळेला बाळ आईच्या उदरामध्ये प्रवेश करतं, त्या क्षणापासून ती माई माऊली लेकरावरती प्रेम करायला सुरुवात करत असते. गर्भसंस्कार माहिती प्रत्येकीला. ज्या वेळेला बाळ आईच्या उदरामध्ये आहे, त्या वेळेला आई जसं जसं कृत्य करेल तसे तसे संस्कार मुलावर पडतात आणि त्या संस्काराला म्हटलं जातं गर्भसंस्कार. महिला मंडळ, पूर्वीच्या म्हाताऱ्यांना आजही विचारून बघा, आई तू गरोदरपणामध्ये असताना तू कसं कृत्य करत होती? बघा, ती आई साहेब सांगेल. एखाद्या म्हाताऱ्या आई साहेबाला जर विचारलं तर ती आई सांगेल की मी गरोदर असताना कीर्तन ऐकायची, प्रवचन ऐकायची, ओव्या गायची, भजन म्हणायची. तिने धार्मिक संस्कार मुलावरती घातले म्हणून त्यांची मुलं निदान त्यांना आज घरात तरी सांभाळतात. मी नेहमी म्हाताऱ्यांना म्हणत असते, म्हाताऱ्यांना तुमचे दिवस फार बरे. आजच भीती वाटते आम्हाला, कारण आज आमचं बिझी शेड्यूल झालं. आम्हाला लेकरांवरती संस्कार घालायला वेळ मिळत नाही. जर आम्हाला मुलांवरती संस्कार घालायला वेळ नाही तर मुलं पण आम्हाला कसं काही सांभाळतील? त्यांना पण आम्हाला सांभाळायला वेळ राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, आपलं पहिलं कार्य आहे मुलांना चांगलं घडवणं. पण आईला जर आज सांगितलं ना की महिला मंडळ तुम्ही लेकरांवरती गर्भसंस्कार चांगले घाला, अजिबात राहिलेले नाहीये गर्भसंस्कार. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. आमच्या महिलेला, आमच्या ताईला आजकालचं सांगते बर का, महिना 2 महिना झाला की आम्हाला डॉक्टरांकडे जावं लागतं. डॉक्टर सांगतात, ताई तुम्हाला की नाही बेड रेस्ट घ्यावा लागेल. बरोबर आहे ना? बेड रेस्ट म्हटल्यानंतर आमची ताई असते 24 तास बेडवर आणि ताईच्या समोर ठेवला जातो टीव्ही आणि आमची ताई टीव्ही वरती कसले सिरियल बघते 24 तास? बाळू मामाच्या नावानं चांगवलं, तू माझा सांगाती, विठू माऊली, असले सिरियल बघते. नाही हो, नाही 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 नाही, आम्हाला असले सिरियल नकोय. आम्हाला कसले सिरियल हव्या? लागीर झालं जी तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवऱ्याची बायको तुला पाहते रे. संगाईच्या पोटी कुठून शिवाजीराजे जन्माला येईल एखादी झाशीची राणी लक्ष्मीबाई. आईच्या पोटी जन्माला येणारी कार्टी हिरो आणि हिरोईन जन्माला येतील. पण आज आपल्या भारत देशाला हिरो हिरोईनची गरज नाहीये. आज आपल्या भारत देशाला जर गरज असेल तर तरुण तडफदार छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे. शिवाजी मी नेहमी सांगत असते, महिला मंडळ आपल्याला डोहाळे लागतात ना. अहो, प्रत्येकीला डोहाळे लागतात. पण आपले डोहाळे कसले असतात? आपले डोहाळे आम्हाला फक्त खायचे डोहाळे लागतात. आंबा खाऊशी होतो, चिकू खाऊशी होतो, कलिंगड खाऊशी होतं, कोणाला काय तर कोणाला काय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या महासाहेब जिजाऊला डोहाळे लागले होते आणि माझ्या महासाहेब जिजाऊचे डोहाळे काय होते ऐका. अरे उठावं, हातात ढाल आणि तलवार घ्यावी, घोड्यावर बसावं आणि रणांगणामध्ये युद्ध करण्यासाठी जावं. हे होते माझ्या महासाहेब जिजाऊचे डोहाळे. म्हणून महासाहेब जिजाऊच्या पोटी जन्माला आले छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजीराजे. आणि आमच्या
आमचे डोहाळे, आम्हाला फक्त खायचे डोहाळे लागतात म्हणून आमच्या पोटी फक्त बटाटे आणि रताळे जन्माला येतात. आज बटाट्यांची रताळ्यांची गरज नाहीये, शिवाजी महाराजांची गरज आहे. अरे येतील शिवाजी राजे जन्माला, पण शिवाजी राजांना जन्माला घालणारी महासाहेब जिजाऊ अगोदर जन्माला आली पाहिजे. तुम्ही म्हणाल काय बोलता ताई, आमच्या घराघरामध्ये जिजाऊ आहे, पण आमची जिजाऊ 7 वाजेचं तुलसी नाटक पाहायला बसली की रात्री 10 वाजेचं कुमकुम नाटक पाहिल्याशिवाय टीव्ही समोरून हलत नाही. तिकडून आमचे शहाजी राजे येतात, स्वतःच्या हाताने वाढूनही घेतात, जेवणही करतात, स्वतःचं ताट तुंबऱ्याकला लावूनही देतात, तरी आमच्या जिजाऊला पश्चाताप होत नाही. संघ असले जिजाऊच्या पोटी कुठून शिवाजी राजे जन्माला येतील? कुठून झाशीची राणी लक्ष्मीबाई जन्माला येईल? या करता अगोदर जिजाऊ जन्माला यावी लागेल. प्रत्येकाने आपल्यामधली जिजाऊ तिची ओळख निर्माण केली पाहिजे, जिजाऊला जागृत केला पाहिजे. आणि आपण जर जिजाऊ झालो तर निश्चित आपण सुद्धा शिवाजी राजांना घडवल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी राजांना घडवायचंय आम्हाला. प्रत्येकाच्या घराघरामध्ये राजे जन्माला येतील, पण अगोदर जिजाऊ जन्माला आली पाहिजे. अरे हेच तर आईवडिलांची शुद्धता आहे, हेच तर संस्कार आहे. अहो, छत्रपती शिवाजी राजे घडवणारे महासाहेब जिजाऊ होती. अहो, माझ्या माऊलींना सुद्धा घडवणारी एक आई होती. माझ्या माऊलींवरचे काही संस्कार होते. हो, माझ्या माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. माझ्या ज्ञानोबा माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी जगाला शांततेचं तत्वज्ञान शिकवलं. आणि तेच आज आपलं 16 वर्षाचं कार्ट गल्लीतून फिरताना काय म्हणताय? 16व्या वरीस धोक्याचं. अरे कशाचं धोक्याचं? ज्या माऊलींनी 16व्या वर्षी जगाला शांतता शिकवली, तेच आज आपलं 16 वर्षाचं कार्ट जगातील शांतता भंग करतंय, हे लक्षात ठेवा. एक सांगू का, आज आमच्या तरुणांना फक्त वरातीमध्ये नाचण्या पलीकडे आणि तमाशा पुढे बसून वन्स मोर म्हणण्या पलीकडे दुसरं काही माहीत राहिलेलं खरं ते सांगावं लागतंय. आज फक्त जय भवानी, जय शिवाजी, थोडी थोडी पिवाणी आणि चांगलीच दावाणी, एवढंच आपल्या हाती राहिलंय का? हो नाही बापा, खरं सांगते, आजकालची मुलं, तुमच्याकडे मला चांगला परमार्थ दिसतो. तुमची मुलं सुद्धा, तरुण मुलं परमार्थिक क्षेत्रामध्ये आहे, पण काही भागामध्ये अक्षरशः इतकी वाईट परिस्थिती आहे. तरुणाची व्याख्या समाजाने बदलून टाकलेली आहे. जो येतो बाहेरून चरून आणि ज्याला आणावं लागतं रोज रात्री धरून, तो आहे आज आमच्या तरुणाला फक्त दुनियादारी नावाचा चित्रपट पाहायचा. दुनियादारी नावाचा चित्रपट बघतो आणि टिकटिक वाजते डोक्यात म्हणत कॉलेजच्या कट्ट्यावर बसून स्वतःचं आयुष्य टप्प्यावर लावून घेतोय. टाइमपास नावाचा चित्रपट बघून झाडावर प्रेम करण्याऐवजी झाडाखाली बसून प्रेम करतोय. आणि सैराट नावाचा चित्रपट बघून आईचा हात सोडून बाईचा हात धरून जवानीच्या नादात भवानीच्या मागे दिवाने होऊन फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आपले संस्कार आहे. अरे ही आई वडिलांची शुद्धता आहे का? हे काही लोकांनी घातलेले संस्कार नाही, आपणच घातलेले संस्कार आहे. तुम्ही म्हणाल ताई, काही लोकांना मी असं बोलली की काही लोकांना खटकतं. काही लोक म्हणतात ताई आम्ही काही राजांना विसरलोय का? ताई आम्ही राजांचे मावळे आहोत. काय? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. हो, आम्हाला किती स्वाभिमान आहे ताई. आमच्या टी शर्ट वर शिवाजी राजे आहे, आमच्या जर्किंग वर शिवाजी राजे आहे, आमच्या गाडीचा सिम्बॉल सुद्धा शिवाजी महाराजांचा आहे. असलाच पाहिजे, तो आपला अभिमान आहे. पण ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला टी शर्ट घालून ज्या वेळेला तुम्ही दारूच्या दुकानामध्ये जात असाल, त्यावेळेला माझ्या राजाला किती वाईट वाटत असेल. हो, ज्या माझ्या राजाला कधी सुपारीच्या खंडाचं व्यसनही नव्हतं, त्या राजाला जर तुम्ही दारूच्या दुकानामध्ये घेऊन जात असाल तर काय वाटत असेल माझ्या राजाला?
काय वाटत असेल माझ्या राजाला. अहो तुम्ही म्हणाल ताई आम्ही शिवजयंती फार मोठी साजरी करतो. किती ताई? 50,000चा बँड लावतो आम्ही, 50,000चा डीजे लावतो आणि 70,000ची दारू वाटतो. एवढी मोठी आम्ही शिवजयंती साजरी करतो. पण माझं एकच सांगणं आहे, असली शिवजयंती साजरी करण्यापेक्षा तुम्ही काय करा, प्रत्येक शिवजयंतीला फक्त शिवाजी महाराजांचा एक गुण अंगी बाळगा. फक्त एक. प्रत्येक शिवजयंतीला एक एक गुण अंगी बाळगला तरी सुद्धा शिवजयंती साजरी झाल्याचं सार्थक घडेल आणि निश्चित माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आनंद होईल. माहिती आनंद होईल. आज आपण फक्त म्हणतो राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही जन्माला या. अहो राजे जन्माला येतील पण राजांना जन्माला घालणारी जिजाऊ जन्माला आली पाहिजे. सांगणं फक्त एकच आहे, आई वडिलांची शुद्धता. आपली शुद्धता असेल तर मुलं रसाळ आणि गोमटीच जन्माला येतात, म्हणजे उत्तम पुत्र जन्माला येतात. मुलांना चांगलं घडवायचं असेल तर आई वडील शुद्ध पाहिजे. बघा भागवतामध्ये पुत्राचे 4 प्रकार सांगितलेले आहे. उत्तम पुत्र, मध्यम पुत्र, अधम पुत्र, कामात नसलेला पुत्र. पहिला आहे उत्तम. कुणाला म्हणायचं हो उत्तम? उत्तम पुत्र कुणाला म्हणायचं? आई बापाच्या मनामध्ये काय आहे ते ओळखून सगळी कामं करून दाखवतो त्याला म्हणायचं उत्तम पुत्र. दुसरा मध्यम पुत्र. आई बापाने सांगितलेली कामं अगदी आनंदाने करून मोकळा होतो त्याला म्हणायचं मध्यम पुत्र. तिसरा आहे अधम पुत्र. आई बापाने सांगितलेली कामं करतो पण अगदी नाईलाजाने, ना खुशीने, कंटाळा येऊन करायचं म्हणून केलं त्याला म्हणायचं अधम पुत्र. आणि चौथा कामात नसलेला पुत्र. आई बापाने याच्या पुढे डोकं जरी फोडलं तरी आई बापाचं काहीही ऐकायचं, यांना म्हणायचं कामात नसलेला. आणि तुकोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर तुकोबरा म्हणतात की पोटी जन्मती रोग तरी का म्हणावे आप्तवर्ग. अशा पुत्रांना पुत्र सुद्धा म्हणू नये. अरे पुत्र जन्माला यावा असं जर वाटत असेल तर कसा पुत्र जन्माला आला पाहिजे? या त्रैलोक्यामध्ये फिरत असताना स्वतःचीही कीर्ती वाढेल, आपल्या सोबत आपल्या आई बापाचीही कीर्ती वाढवेल आणि त्रैलोक्यामध्ये जे झेंडा उभारतील अशी पुत्र जन्माला आली पाहिजे. Thank you.